जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे की उत्तराखंड मध्ये जी दुर्घटना घडली ती नैसर्गिक दुर्घटना होती की तो एक चीनचा घातपात होता. घातपात म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला आपण सॅबोटाज म्हणतो. म्हणजे ही घटना चीननी घडवून आणली होती का? तर या विषयावरती मी आज बोलणार होतो. आणि ज्या वेळेला मी आता वर्तमानपत्राकडे नजर टाकली तर त्यावेळेला सगळ्या वर्तमानपत्रामध्ये मला एक मोठी बातमी दिसली की साताऱ्यामध्ये 5 शिवशाही बसेसना आग लागली आणि तो बहुतेक घातपात असावा. कारण एका बसेसची किंमत ही 1-2 कोटी एवढी जास्त असते आणि 5 बसेसना एकाच वेळेला कशी आग लागू शकते ही अर्थातच घातपात असावा. मला खात्री आहे की याच्यावरती प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतील आणि आपल्याला कळेल. परंतु एवढं नक्की की मला प्रथम दर्शनी असं वाटतं आहे की हा एक घातपात होता आणि चीनचे आणि पाकिस्तानचे जे हस्तक भारतामध्ये आहेत त्यांना हे काम दिलं असावं आणि त्यांनी हा घातपात केला असावा. सध्या एक ट्विटर किंवा सोशल मीडियावरती एक युद्ध सुरू आहे आणि त्याच्यावरती भारताला बदनाम करण्याकरता काही अकाउंट्स पाकिस्तानमधून आणि बाहेरून चालवले जात होते. तर ते बंद करावे म्हणून भारताने ट्विटरला सांगितले आणि ट्विटरने दादागिरी केली की आम्ही करणार नाही. शेवटी ट्विटरचे भारतातले जे प्रमुख होते त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि आता तिथे दुसरं कोणीतरी येणार आहे. परंतु अजून सुद्धा काही समाजामध्ये तेढ पसरवणारे जे हॅशटॅग ट्विटरवरती चालू आहेत ते ट्विटर थांबायला तयार नाही. तर मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया जे भारताचे कायदे मोडतात त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. आता आपला जो आजचा मुख्य विषय आहे त्याच्यावरती येऊ. काही दिवसापूर्वी उत्तराखंडमध्ये एक हिमकडा कोसळला आणि त्या खालती दबून अनेकांचा मृत्यू झाला. तिथे खालती एक पॉवर स्टेशन होतं. तर तिथे ज्या टनेलच्या आत म्हणजे बोगद्याच्या आत जे लोक काम करत होते ते त्याच्यामध्ये अडकले आणि तिथे असलेला बांध हा एकदम फुटला आणि त्यामुळे मोठ्या वेगाने त्या बांधातलं पाणी किंवा त्या धरणातलं पाणी हे खालती जायला लागलं आणि अर्थातच जे नदीकाठी राहणारे लोक होते त्यामधले काही जण वाहून गेले. नशिबाचा भाग याच्यामध्ये असा की या भागामध्ये हा सीमावर्ती भाग असल्यामुळे इथे भारतीय सैन्याची तैनाती ही पुष्कळ आहे. तर लगेचच काही तासाच्याच आत भारतीय सैन्य तिथे आपत्तीचं निवारण करण्याकरता येऊन पोहोचलं आणि सैन्याला हिमकडा कोसळला किंवा बर्फ कोसळला त्याच्या खालती कोणी दबलं तर त्याकडून कसं त्यांना त्याच्या खालून कसं काढायचं याचं चांगलं ट्रेनिंग आहे. तर त्याच्यामुळे या भागात होणारं हे नुकसान पुष्कळच कमी झालं आणि अनेकांना ढिगाऱ्याखालतून काढण्यात आलं. सैन्याकडे एक सासे म्हणून एक मोठी संस्था आहे. सासे म्हणजे स्नो अँड ॲव्हलांचे स्टडी एस्टॅब्लिशमेंट. यांचं काम असतं की या पर्वतीय भागामध्ये जिथे बर्फ पडतो तिथे बर्फ पडल्यानंतर हिमकडा कोसळण्याची शक्यता असते, दरड कोसळण्याची शक्यता असते. तर वॉर्निंग द्यायची ज्यामुळे त्या भागातल्या लोकांना पहिलेच कळेल की हिमकडा कोसळण्याची शक्यता आहे. तर कृपया काळजी घ्या किंवा त्या भागातली आपली जी हरकत आहे ती कमी करा. कारण मी पुष्कळच माझं आयुष्य हे या भागामध्ये काढलेलं आहे. तर कधीही मोठा बर्फ पडला की लगेच वॉर्निंग मिळायची की आता पुढचे 2 दिवस मूव्हमेंट करू नका. बर्फ पडल्यानंतर अचानक सूर्य बाहेर आला तर गरमीमुळे हिमकडा कोसळू शकतो. त्यावेळेला वॉर्निंग मिळायची. परंतु या वेळेला हिमकडा ज्या वेळेला कोसळला त्यावेळेला सासे म्हणजे ही जी एक तंत्रज्ञानाची संस्था आहे जी शास्त्रीय पद्धतीने निदान करते की हिमकडा कोसळेल की दरड कोसळेल, त्यांनी कुठल्याही प्रकारची वॉर्निंग ही दिलेली नव्हती. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला हा हिमकडा कोसळला त्यावेळेला पाऊस पण पडत नव्हता, त्यावेळेला बर्फ पण पडत नव्हता. तर म्हणून अशा वेळेला हिमकडा पसरणं हे थोडं अनैसर्गिक आहे. तर म्हणून मनामध्ये शंका आली होती की हा माफ करा की हा कडा
कोसळला की घातपात केला गेला. कारण या भागामध्ये अनेक गढवाल रेजिमेंट म्हणजे भारतीय सैन्याचे सैनिक राहतात. त्यांना या विषयापैकी बऱ्यापैकी ज्ञान आहे आणि त्यामध्ये अनेकांच्या सोशल मीडियावरती असा संशय व्यक्त करण्यात आला की हा घातपात असावा. घातपात म्हणजे सॅबॉटाज म्हणजे चीनच्या हस्तकांनी हा मुद्दाम याला कोसळण्याकरता मदत केली असावी. त्या हिमकडा आपल्याला कसा कोसळता येतो? तिथे स्फोटक पदार्थ लावले की स्फोट होतो, त्यामुळे तो कसरू शकतो किंवा अनेक पद्धती आहेत की ज्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही की ज्याने हिमकडा आपल्याला कोसळता येतो. आपण जर जेम्स बॉन्डच्या मूव्हीज बघितल्या असतील तर त्यामध्ये असे दृश्य आपल्याला अनेक वेळा दिसतील आणि आपल्याला कल्पना आहे की भारतीय सैन्य जिथे सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात आहे तिथे सुद्धा हिमकडा कोसळणं ही एक सामान्य बाब आहे आणि त्याच्या म्हणूनच भारतीय सैन्याला हिमकडा कोसळणं आणि त्यापासून स्वतःचं आणि आजूबाजूच्या जनतेचं रक्षण करणं याचा पुष्कळ अनुभव आहे. ते लगेच तिथे आले. त्याशिवाय एनडीआरएफ पण तिथे पोहोचलं. हा डोंगराळ भाग असल्यामुळे स्टेटचं पण तिथे आपत्ती निवार करणारं केंद्र आहे, त्यांची लोक आहेत, ते पण पोहोचले. म्हणजे पुष्कळ संख्येमध्ये सैन्य आणि इतर अर्धसैनिक दलं पोहोचली आणि काम जे वेगाने सुरू झालं. याशिवाय हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली, ज्यामुळे जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येईल आणि याच्याशिवाय इथून चीनच्या सीमेवरती जाणारा जो भाग आहे, तिथे एक जो पूल होता, तो पूल पण वाहून गेला, तो पूल पण तुटला. तर त्याच्यामुळे आता जर पुन्हा चीननी अतिक्रमण केलं तर कसं होईल? परंतु त्याची काळजी नको. भारतीय सैन्याला अशा प्रकारच्या ज्या कंटिन्जन्सीज आहेत, अशा प्रकारचे जे अपघात आहे, त्याला कसं तोंड द्यायचं याची चांगली माहिती आहे. म्हणून लगेचच काही तासाच्याच आत भारतीय सैन्याच्या इंजिनियर्सनी तिथे एक नवीन पुलाची निर्माण केली, ज्यामुळे सैन्याची जी हरकत आहे ती जशी पहिले होती तशीच चालू राहील आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारचे जे पूल वाहून गेले होते तिथे सैन्याचे इंजिनियर्स तात्पुरते पूल निर्माण केले आहेत. आपल्याला कल्पना असेल की सैन्याने 2 किंवा 3 दिवसामध्ये एक पुलाची निर्मिती कशी करता येईल याचं एक उदाहरण मुंबईमध्ये दिलं होतं. आपल्याला आठवत असेल की मुंबईमध्ये एल्फिस्टन रोड पाशी एक मोठा अपघात झाला होता. पुलावरती गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली आणि अनेक मुंबईकरांचा त्यामध्ये मृत्यू झाला. तर लगेचच त्याच्यानंतर सैन्याला हे काम देण्यात आलं की तुम्ही तिथे पूल निर्मिती करावी आणि आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या विषयावरती मी पहिले पण लेख लिहिलेले आहेत आणि 3 दिवसामध्ये सैन्याने तिथे पूल बनवला आणि त्यामुळे मुंबईकरांची किती सुविधा झाली याची आठवण आपल्याला मुंबईकरांना असेलच. खास तर जे एल्फिस्टन रोड हे जे स्टेशन आहे दादर स्टेशनच्या जवळ तिथनं प्रवास करतात त्यांना याची कल्पना असेल आणि याच्याकरता अनेक व्हिडिओ सुद्धा प्रकाशित झालेले होते. तर अशाच प्रकारे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पूल निर्माण करायची आपल्याकडे सैन्याकडे पुष्कळ क्षमता आहे, जी आता या भागामध्ये वापरली जात आहे. ज्यामुळे तिथल्या नागरिकांचं जे नुकसान झालं आहे, ते त्यांना लवकरात लवकर भरून काढता येईल. आता ज्यावेळेला हिमकडा कोसळतो, त्याला काही नैसर्गिक कारणं असतात, त्याला काही भौगोलिक कारणं असतात. पण अशा प्रकारची कुठलीही कारणं यावेळेला नव्हती. बर्फ पडलेला नव्हता, पाऊस पडलेला नव्हता, टेम्परेचर मायनस होतं आणि आवाज ऐकला. तर त्याच्यामुळे शंका येते की असं कसं झालं आणि लगेचच सैन्याने आणि भारतीय सरकारने ठरवलं की DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांचे सायंटिस्ट म्हणजे यांचे शास्त्रज्ञ जे आहे ते लगेच तिथे हेलिकॉप्टरने पाठवण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एक प्रॉपर संशोधन करा आणि तुमचं एक्सपर्ट ओपिनियन द्या की हा हिमकडा कशामुळे कोसळला. हा जर घातपात झाला असेल तर ते आपल्याला शोधता येऊ शकतं आणि ते शोधण्याचं काम आता DRDOचे सायंटिस्ट हे करतायत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला नक्की ही माहिती मिळेल आणि जर चीननी घातपात केला असेल, जी करण्याची शक्यता पुष्कळ आहे, तर त्यांना जशास तसे उत्तर हे द्यायलाच पाहिजे. आता आपण चीननी हा कडा कोसळला असं का म्हणतो? कारण आज भारतामध्ये अनेक असे प्रसंग घडलेले आहेत, ज्यामध्ये शंका घ्यायला वाव होता, की चीननी घातपात केला असावा
एक उदाहरण देतो 2005 सालचं. म्हणजे 2005 साली हिमाचल प्रदेशच्या वरती तिबेटचा भाग आहे आणि आपल्याला कल्पना आहे की तिबेटमधून अनेक नद्या उगम पावतात आणि ज्या हिमाचल प्रदेशमध्ये येतात, ज्या उत्तराखंडमध्ये येतात, ज्या उत्तर प्रदेशमध्ये येतात आणि ज्या जो अरुणाचल प्रदेशचा भाग आहे तिथे पण येतात. गंगा आहे, सिंधू आहे, यमुना आहे, अनेक ब्रह्मपुत्रा, अनेक नद्या. मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु अनेक नद्या. हा वरचा भाग असल्यामुळे तिथे 14, 15, 16,000 फुटाची उंची आहे तिबेटमध्ये. तर तिथे अनेक वेळा बर्फ पडला की खोलगट भागामध्ये तलाव निर्माण होतात आणि आपण जो पँगँगसो नावाचा तलाव आहे तो आता जगप्रसिद्ध झालेला आहे. कारण तिथे भारतीय सैन्याने चीनी सैन्याची दक्षिण किनाऱ्यावरती पिटाई केली. तर त्याच्यामुळे हा आता जो तलाव आहे की जो 130 किलोमीटर लांब आहे, 2 ते 3 किलोमीटर याची रुंदी आहे, तो आता खूप प्रसिद्ध झालेला आहे. तर अशा प्रकारचे अनेक तलाव तिबेटच्या भागामध्ये असतात. बर्फ पडला की तिथे म्हणजे पाणी तिथे बर्फ गोळा होतो. नंतर बर्फ तो वितळायला लागला की त्याच्या तलावाचं पाण्यामध्ये रूपांतर होतो आणि काही काही वेळा तिथे जर भूस्खलन झालं म्हणजे दरड कोसळली तर त्या तलावाचं जे पुढे पाणी जाण्याचा जो रस्ता असतो म्हणजे तिथून उगम पावणाऱ्या नद्या किंवा नाले ज्यामुळे ते पाणी लडाखमध्ये जातं, उत्तराखंडमध्ये जातं, हिमाचलमध्ये जातं, अरुणाचल प्रदेशमध्ये जातं, तर तो रस्ता हा बंद पडतो आणि अचानक जर तो बांध तोडला तर मग एकदम जास्त वेगाने तिबेटमधून या तलावातून पाणी भारताच्या नद्याकडे यायला लागतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे 2005 साली एक पारछू, मी रिपीट करतो, पारछू नावाचा तलाव होता की जिथे धोक्याची पातळी गाठली गेली. तिथल्या सरोवराच्या भिंतीला तडा झाला आणि तिथून जी सतलज नदी जी खालती येते त्या किनाऱ्यावरती असलेल्या 24 गावाला एकदम पुराचा मोठा धक्का झाला, धोका निर्माण झाला. की जनरली पारछू जे सरोवर आहे त्याचं जे आकारमान हे 34 हेक्टर असतं, तर ते अचानक 100 हेक्टर एवढं वाढलं. पाण्याचा विसर्ग झाला नाही, त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढली आणि बांध फुटला आणि हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार माजला. त्याच्यानंतर आपलं एक शिष्टमंडळ चीनमध्ये गेलं होतं. त्या शिष्टमंडळाने सांगितलं की हे अशा प्रकारे जे भूस्खलन होतं त्याची माहिती तुम्ही आम्हाला आधी का नाही दिली? तर चीननी ते सांगितलं की आम्ही तुम्हाला माहिती देऊ, परंतु चीन हे अतिशय विश्वासघातकी देश आहे. त्यांनी तिथे पावणाऱ्या नद्यांना ज्यावेळेला पूर येतो तिथे त्यांना जी माहिती त्यांना जी उपलब्ध असते ती माहिती ही कधीही देत नाही आणि आपण त्यांच्या विरुद्ध काहीही कारवाई केली नाही. 2013 मध्ये आपल्याला आठवत असेल की उत्तराखंडमध्ये एक नैसर्गिक प्रकोप माजला, हाहाकार माजला. तिथे ढगफुटी झाली होती. म्हणजे एकदम अचानक प्रचंड हा पाऊस पडला होता आणि त्यामुळे काय झालं होतं हे आपण याच्याविषयी मीडियामध्ये हे नक्कीच ऐकलं असणार. पण हा नैसर्गिक प्रकोप होता की काही पर्यावरणाचं एखादं युद्ध चीननी भारताविरुद्ध केलं होतं. तर याच्यामध्ये चीन आज वेगळे धोकेदायक वैज्ञानिक प्रयोग करते आहे की ज्याच्यामुळे त्यांना जगामध्ये महाशक्ती बनायचं आहे आणि ते असे प्रयोग करतात की जे म्हणजे नॉर्मली केले जात नाही. यामधल्या काही प्रयोगांविषयी मी आपल्याशी पहिलेही बोललो आहे की चीन सुपर सोल्जर्स म्हणजे अतिशय ताकदवान असे सोल्जर्स ड्रग्स, नार्कोटिक्स यांचा वापर करून करायचा प्रयत्न करतो आहे. हे अनैसर्गिक आहे. अशा प्रकारचं संशोधन जग अलाउड करत नाही, पण चीन करतो आहे. तर अशाच प्रकारे चीन एकदम पूर आणता येईल का याच्याकरता क्लाउड सीडिंग म्हणजे जिथे ढग असतात ज्याच्यामधनं पाऊस येऊ शकतो, त्याच्यात जर सीडिंग केलं तर अचानक जलवृष्टी होऊ शकते, पाऊस पडू शकतो. आपल्याला आठवत असेल की अशा प्रकारचे काही प्रयोग आपण महाराष्ट्रात सुद्धा केलेले आहेत की ज्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे त्या ढगाच्या आत विमान जातं आणि क्लाउड सीडिंग किंवा सिल्वर सीडिंग केलं जातं, ज्यामुळे पाऊस पडू शकतो आणि ज्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला थोडासा फायदा होऊ शकतो. परंतु चीन अशी कृत्य सीमेवरती करतं, असे प्रयोग, विज्ञानाचे प्रयोग की जे धोकेदायक असतात ते तिबेटमध्ये करतं. कारण जर या प्रयोगातनं काही वाईट घडलं
तर नुकसान कोणाचं होईल? या तर तिबेटमधल्या लोकांचं होईल, पण तिथे काही फारशी लोकसंख्या नाही. परंतु अचानक पूर वगैरे आला तर अर्थातच नुकसान हे भारताचं होईल. तर म्हणून तिथे अशी शंका पण होती, की एवढा अचानक पाऊस कसा पडला याविषयी कुठलीही आपल्या हवामान खात्याने वॉर्निंग दिली नव्हती. ते एवढे आपलं हवामान खातं एवढंही खराब नाही, आपले सायंटिस्ट एवढेही खराब नाही, की जो अचानक पूर येतो त्याची तुम्हाला ते वॉर्निंग देऊ शकत नाही. आपले सायंटिस्ट हे बऱ्यापैकी आहेत. परंतु त्यांनी कुठलाही आपल्याला वॉर्निंग दिलेली नव्हती. तर चीननी हे क्लाउड सीडिंग केलं असावं, असा एक शंका त्यावेळेला होती. परंतु त्याच्यावरती जे पुरेपूर जे इन्व्हेस्टिगेशन आहे, ते मात्र झालेलं नव्हतं. आता आपल्याला कल्पना असेल, की एकदा आपण थोडं या विषयावरती बोललो पण होतो, की ब्रह्मपुत्रा नावाची जी नदी आहे, ती चीनमध्ये उगम पावते. त्याला तिथे यारलांग सांगपो असं म्हटलं जातं. 800-900 किलोमीटरचा प्रवास करून एक ग्रेट बेंट नावाचा पर्वत आहे. तिथे त्या पर्वताला वेढा देऊन ती भारतामध्ये प्रवेश करते. भारतामध्ये प्रवेश जिथे होतो अरुणाचल प्रदेशच्या केपांगला नावाच्या खिंडीमध्ये, तर त्या नदीला तिथे सियांग नदी असं म्हटलं जातं. रिपीट करतो, सियांग नदी. म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये ज्यावेळेला ही नदी वाहते 700-800 किलोमीटर, तर त्यावेळेला तिचं नाव आहे सियांग नदी. आणि ज्या वेळेला ती आसामच्या सपाट मैदानामध्ये पोहोचते, तर त्यावेळेला ती ब्रह्मपुत्रा ही नदी असं तिचं नाव होतं. म्हणजे या ब्रह्मपुत्रा आसाममध्ये यारलांग सांगपो, भारतात आली की काही वेळ तिला सियांग म्हटलं जातं आणि ती आसाममध्ये आली की ती ब्रह्मपुत्रा बनते आणि तिला अनेक उपनद्या मिळतात. सियांग जशी मुख्य नदी आहे, तिला सियांग नदी मिळते, तिला सुबानसिरी नदी मिळते, तिला सरली, हुरी अशा नद्या मिळतात. याशिवाय तिला माफ करा, लोहित नदी मिळते आणि मग त्याची ब्रह्मपुत्रेचं पात्र हे खूप मोठे होतं आणि ती मग आसाममध्ये वाहते. ती आसामची एक जीवनदायिनी आहे. आसामचं सगळं जी शेती आहे ती तिच्यावरती होते. आसामचं जीवन त्या नदीच्या आसपास फिरतं आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा या नदीची किंमत ही प्रचंड आहे. आता बातम्या अनेक वर्षापासून येत आहेत की चीन याच्यावरती धरणं बांधत आहे आणि ही धरणं भारताने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, की आंतरराष्ट्रीय कायदा असा म्हणतो, की ज्या वेळेला नद्या एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात येतात, तर या नदीच्या पाण्यावरती दोन्हीही राष्ट्राचा हा म्हणजे हक्क असतो. ज्याला अपर रायपेरियन स्टेट इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि लोअर रायपेरियन स्टेट असं म्हटलं जातं. म्हणजे नदीच्या खालच्या भागात राहणारे लोक आणि नदीच्या वरच्या भागात राहणारे लोक. जसं गोदावरी आहे, कृष्णा आहे, ही 2-3 राज्यातनं शेवटी जाऊन बे ऑफ बेंगॉलमध्ये मिळते. तर तिन्ही राज्यांना याच्यावरती पाण्याचा हक्क असतो आणि ते पाणी इक्वली वाटलं पाहिजे. तसा तोच आंतरराष्ट्रीय कायदा आहे. आता चीन इथे धरण बांधतं आहे आणि त्यांनी अनेक धरणं बांधलेली आहेत आणि त्याच्यामधले झांगमू नावाचं धरण आहे, ज्याच्याविषयी माझं जे पुस्तक आहे, आव्हान चीनी ड्रॅगनची, याविषयी मी पुष्कळ लिहिलेलं आहे, की चीन येणाऱ्या काळामध्ये भारताविरुद्ध वॉटर युद्ध म्हणजे पाणी युद्ध, पाणी महायुद्ध करू शकतं. म्हणजे पाणी थांबवणं, पाणी अचानक सोडणं वगैरे. कारण आपण याच्या आधी पण बोललेलो आहे, की चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यामध्ये आजचा आपला विषय होता, की घातपात करून काहीतरी संकट आणून चीन आपलं कसं नुकसान करतो आहे. तर याच्यामध्ये हे जे पाणी त्या धरणात साठवलं जात आहे वेगवेगळ्या धरणामध्ये, जर ते अचानक सोडलं तर काय होईल, की आपल्या भागामध्ये अचानक पूर येऊ शकतो, ज्यामुळे आपलं हे नुकसान होऊ शकतं. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की सियान नदी, की जी ब्रह्मपुत्रा नदी आसाम अरुणाचलमध्ये म्हटलं जातं, तिचं पाणी अचानक थांबलं आणि 2 दिवस या नदीला पाणीच नव्हतं. नदीच्या इतिहासामध्ये इतके वर्ष अशा प्रकारची घटना कधीही झालेली नव्हती. सियांग नदीचं पाणी थांबणं हे अशक्य आहे आणि 2 दिवस थांबलं आणि पुन्हा सुरू झालं. कारण चीननी धरणात सगळा त्या पाण्याचा साठा करून त्या नदीचं पाणीच थांबवलं. नंतर एक पुन्हा प्रकार घडला आणि याकरता त्यांना भारताला सांगणं गरजेचं होतं. त्यांनी अशा प्रकारचं काहीही केलं नाही. त्याच्यानंतर एकदा पुन्हा घटना घडली, की या पाण्यामध्ये अचानक
ते पाणी अतिशय गढूळ झालं. त्यामध्ये सिमेंट, रेत, वाळू असं यायला लागले. कारण त्या भागामध्ये चीन एक मोठं धरण बांधत होतं आणि त्याचं जी वाळू वगैरे होती ती वाहून सगळी भारतामध्ये येत होती. तर म्हणजे एक अशी भीती काहींना वाटते आणि ज्यामध्ये पुष्कळ तथ्य आहे, की चीननी जर अचानक घातपात करायचा ठरवला आणि केव्हा तरी ज्यावेळेला लढाई सुरू झाली आहे त्यावेळेला किंवा इतर केव्हाही अचानक पाणी जर सोडलं, तर अरुणाचल प्रदेशमध्ये आणि आसाममध्ये पूर येऊ शकतो. अर्थात त्याचं नियोजन त्यांना करावं लागेल, की केव्हा भारताचं सर्वात जास्त नुकसान होईल. तर असं केलं तर भारताला खूपच त्रास होऊ शकतो. तर याकरता आपण करायला काय पाहिजे? तर करायला काय पाहिजे? चीन आज वेगवेगळ्या प्रकारचे घातपात करून भारताची आर्थिक प्रगती हे थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आज हिमाचलमध्ये काय घडलं, उत्तरांचलमध्ये काय घडलं, अरुणाचलमध्ये पाण्याच्या दृष्टीने काय घडलं, याच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तर तर याच्याकरता करायला काय पाहिजे? तर 1-2 गोष्टी करायला पाहिजेत, की जे आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे, की जसं चीन भारताला त्रास देतो आहे पाणीकरता, तसाच त्रास तो इतर राष्ट्र त्यांना देतो आहे. म्हणजे खास तर साउथ ईस्ट एशियातली राष्ट्र व्हिएटनाम आहे, थायलंड आहे, अशा राष्ट्रांना. कारण तिथे असलेल्या महत्त्वाच्या नद्या इरावदी असो किंवा इतर नद्या असो, या तिथून उगम पावतात. इनफॅक्ट असं म्हटलं जातं, की जो तिबेटचा भाग आहे, त्याला थर्ड पोल असं म्हटलं जातं. जिथे गोड पाण्याचा सर्वात मोठा साठा आहे. एक तर आहे नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव, दुसरा आहे साउथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव आणि तिसरा जो ध्रुव आहे, जिथे प्रचंड गोड पाण्याचा साठा आहे, ते आहे तिबेटचं पठार आणि त्या तिबेटच्या पठाराचं पुष्कळसं पाणी हे भारतामध्ये येतं आणि पुष्कळसं पाणी हे जे साउथ ईस्ट एशियाच्या देशांच्या ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये जातं. तर अशा प्रकारे जसं ते ब्रह्मपुत्रेचं पाण्यावरती धरण बांधून ते पाणी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, तशाच प्रकारचं काम ते ज्या नद्या साउथ ईस्ट एशिया, म्यानमारमध्ये जातात, तिथे पण तेच करतायत. तर आपल्याला या सगळ्या मित्र राष्ट्रांची फळी निर्माण करून चीनवरती मुत्सद्देगिरीने दबाव टाकावा लागेल आणि चीनला सांगावं लागेल की तुम्ही जे करता आहे ते अमानवी आहे. परंतु चीन ऐकेल का? तर हे चीन अशा गोष्टी ऐकणं, आंतरराष्ट्रीय कायदे ऐकणं हे अशक्य आहे. तर याच्यामुळे नेमकं अजून काय करायला पाहिजे? घातपात भारतामध्येच होतात, चीनमध्ये होत नाही. बंद आंदोलनं भारतामध्येच होतात, चीनमध्ये होत नाही. नेपाळी लोक जे तिबेटचे लोक आहेत ते कधी आंदोलनं का करत नाहीत? किंवा शिनजियांगमध्ये जिथे प्रचंड प्रमाणामध्ये उईगर मुस्लिमांना तुरुंगात टाकलं आहे, त्यांची आंदोलनं कशी होत नाही? किंवा इतर अल्पसंख्याक आहेत, त्यांची आंदोलनं करून कोणी चीनची जी मोठी शहरं आहेत, बीजिंग असो की शांघाई असो, त्यांचे रस्ते कसे बंद करत नाही? म्हणजे करायला अनेक गोष्टी आहेत, की ज्याला आपण इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणता येईल आणि घातपाताचं युद्ध आपण चीनच्या विरोधात सुद्धा त्यांच्याच लोकांच्या माध्यमातून सुरू करू शकतो का? अशा प्रकारचा विचार करायची वेळ आलेली आहे. कारण जिथे-जिथे चीन ज्या पद्धतीने आपल्याला त्रास देतो, तर त्यास त्यांना जशास तशाचीच भाषा कळते. त्यांना मुत्सद्देगिरीची भाषा कळणं हे डिफिकल्ट आहे. तर अशा प्रकारची आंदोलनं ही चीनमध्ये तयार करता येईल का? आपल्याकडचे काही ॲक्टिव्हिस्ट त्यांना तिथे पाठवून द्या. आपल्याकडे अनेक जण आहेत, की ते काही पण कुठे कारणामुळे आंदोलनं सुरू करतात. तर त्यांना चीनमध्ये पाठवून तशी आंदोलनं चीनमध्ये करता येतील का? कारण तिथे अनेक मानवाधिकार भंग होतात. मी पटकन अजून 2-3 विषयावरती बोलतो कारण मला पुढच्या 2-3 मिनिटात थांबायला पाहिजे. आपल्याला आठवत असेल, की याच्या आधी मी आपल्याला सांगितलं होतं, की चीनने घातपाताचा प्रकार हा अनेक वेळा आपल्या इंडस्ट्रीमध्ये केला आहे. पुण्यामधल्या सेरम इन्स्टिट्यूटमध्ये अलीकडेच आग लागली. 1000 कोटीचं नुकसान झालं. कारण काय? की चीनला आपल्या ज्या फॅक्टरीमध्ये जे व्हॅक्सिनेशन बनतं, जे लस बनते, त्याचं हे थांबवायचं होतं. आणि तिथे आग लागली आणि चीनचं जे मुखपत्र होतं ग्लोबल टाइम्स, त्याच्यात लगेच लेख पब्लिश झाला, की भारतामध्ये लस तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आग लागली, तर म्हणून भारताची जी लस आहे
भारताचं जे वॅक्सिनेशन आहे ते सुरक्षित नाही, तर म्हणून हे कारखाने चीनमध्ये केले जावे. आता भारतात आग लागते, गडबड होते आणि लगेचच काही तासाच्या आत ब्रेकिंग न्यूज सारखं एक ब्रेकिंग संपादकीय, ब्रेकिंग एडिटोरियल ग्लोबल टाइम्स मध्ये प्रकाशित होतं कसं? म्हणजे त्यांनी आपल्यातले जर कोणी लिखाण करणारे असतील तर आपल्याला लिखाण करायला वेळ लागतो. एखादं आर्टिकल यायला 2, 3, 4 तास लागतात. तर चीननी हे लगेच कसं प्रकाशित केलं? म्हणजे त्यांना हे असं होणार होतं हे माहिती होतं म्हणून त्यांनी हा लेख पहिलेच तयार करून ठेवला होता. नक्कीच याच्यावरती सुद्धा आपल्या ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत, खास तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी संशोधन करताहेत. बघूया त्यांना काय मिळतं. काही वर्षापूर्वी वेदांत नावाचा एक कारखाना आहे तामिळनाडूमध्ये कॉपर शुद्ध करण्याचा. तो कारखाना पर्यावरणाच्या कारणामुळे बंद पाडण्यात आला. नंतर हे लक्षात आलं की ज्या भारतीय संस्थेने हे पर्यावरणाचा धोका निर्माण होतो म्हणून आंदोलन केलं होतं, त्यांना चीननी पैसे पुरवले होते. अशा प्रकारचं विधान वेदांतनी तामिळनाडूच्या हायकोर्टमध्ये केलं होतं. परंतु त्यावरती काहीच कारवाई करण्यात आली नाही. हायकोर्टनी काहीही कारवाई त्यावरती केली नाही. परंतु नंतर लगेचच 40% आयात आपण तांब्याची किंवा कॉपरची जी भारतात बनत होतं ते चीन मधून करायला सुरुवात झाली. आता हा योगायोग होता का? मला वाटत नाही. टिकटॉक नावाची कंपनी त्याच्यावरती बंदी घालण्यात आली आणि लगेच काही ऍक्टिव्हिस्टनी, काही तथाकथित तज्ञांनी हायकोर्टमध्ये जाऊन ती बंदी उठवली. म्हणजे टिकटॉकमुळे आम्हाला खूप शिकायला मिळतं. म्हणजे ते जे चीनी हस्तक होते त्यांनी ही बंदी उठवून घेतली. हायकोर्टमध्ये कुठलीही बंदी उठवणं, हायकोर्टमध्ये जाणं इतकं सोपं असतं का? परंतु काही ऍक्टिव्हिस्टना हे अतिशय सोपं असतं. नशिबाने आता टिकटॉक वरती आपण पुन्हा एकदा बंदी घातलेली आहे आणि टिकटॉकने आता भारतामधलं काम पूर्णपणे थांबवलेलं आहे. काही आठवड्यापूर्वी एक ऍपल नावाची कंपनी आहे जी जगातली सर्वात मोठी मोबाईल बनवणारी कंपनी आहे आणि त्यांना मोबाईल त्यांनी एक विक्ट्रॉन नावाची कंपनी आहे जी व्हिएतनामची आहे. ते त्यांना मोबाईल बनवण्यामध्ये मदत करतं. तर त्या कंपनीच्या फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये अचानक तिथल्या कामगारांनी जाळपोळ केली, हल्ला केला. कारण म्हणाले आम्हाला पगार कमी होतो. खरं म्हटलं तर त्यांना जो पगार मिळतो इतका पगार पुण्या मुंबईमध्ये कोणालाही मिळत नाही, खास तर कंत्राटी कामगारांना. कारण हे सगळे ऑन कॉन्ट्रॅक्ट होते आणि 500-600 कोटी रुपयाचे मोबाईल हे तिथून चोरून आणण्यात आले. आणि नंतर मग हे कळालं की एक डावी संस्था होती त्यांनी ही चोरी केली. कारण शोधलं की आम्हाला पगार मिळत नाही वगैरे. आणि मग ज्या कंपनीने ठरवलं की आम्हाला इथनं परत जायचं कारण अशा प्रकारे जर हिंसा कारखान्यामध्ये होत असेल तर आम्हाला आमचं फक्त काम करायचं आहे. आम्हाला कामगार संघटनांशी लढायचं नाहीये. म्हणून ते परत जायला निघाले होते. परंतु सरकारने त्यांना थांबवलं की नाही, आम्ही ज्यांनी घातपात केला त्यांना शिक्षा देऊ. आता तिथला जो नेता होता त्याला पकडण्यात आलंय, त्याला तुरुंगात घातलेलं आहे. आशा करूया की त्याला नुकसान भरपाई करायला भाग पाडलं जाईल आणि नंतर 500 कोटी रुपयाचे मोबाईल हे परत मिळाले. आता जे नुकसान आहे ते 100-150 कोटीच्या आसपास आहे. आणि शेवटची बातमी होती की ती कंपनी बाहेर जाणार होती. लगेचच चीननी एक अग्रलेख लिहिला की या अशा कंपन्या ज्यांच्या कारखान्यात हिंसाचार होतो त्यांनी चीनमध्ये परत यावं. कारण चीनमध्ये अशा प्रकारचा हिंसाचार होत नाही. चीनमध्ये आंदोलनं होत नाहीत. चीनमध्ये हिंसक घटना घडत नाही. चीनमध्ये शांती आहे. तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला उद्योगधंदे हे निर्माण करता येईल. तर अशा प्रकारच्या घातपाताच्या घटना घडून चीन आपल्याला त्रास देतो. मुख्य उद्देश असा आहे की भारताची आर्थिक प्रगती थांबवणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने चीन जे आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय हायब्रिड वॉर, तर त्याच्यामध्ये हे घातपाताचं युद्ध हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. एक मी शेवटची घटना सांगतो आणि मी थांबतो की पंजाबमध्ये 1500 जिओ कंपनीचे टॉवर्स हे जाळण्यात आले. कारण काय? तर की कंत्राट म्हणजे जे जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे ते जिओ कंपनी करत असेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल. जिओ कंपनी ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे शेतीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये इन्व्हॉल्व झालेली नाही. जिओ कंपनीचे टार्गेट अचानक हे करण्यात आले आणि जिओ कंपनीचं शेकडो कोटी रुपयाचं नुकसान झालं. हा एक योगायोग होता का? लक्षात असावं
की चीनची इच्छा होती की त्यांची जी 5G ची एक कंपनी आहे हुवाई नावची, त्यांच्याकडून आपण 5Gचं तंत्रज्ञान घ्यावं, परंतु भारताने त्याला साफ नकार दिला आणि 2 भारतीय कंपनीज, एक जिओ कंपनी जी रिलायन्सची आहे आणि दुसरी एअरटेल, ही त्याच्यावरती संशोधन करत आहेत आणि पुढच्या काही महिन्यामध्ये 5Gचं तंत्रज्ञान भारतामध्ये सुरू होणार आहे. इनफॅक्ट बातमी आली होती की या 2 कंपनीच्या रेसमध्ये आता एअरटेल कंपनी ही पुढे गेलेली आहे. तर हा योगायोग आहे का, की जिओ कंपनीचे 1500 टॉवर्स जाळण्यात आले आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालं? हे सुद्धा ही एक घातपाताची घटना असावी, परंतु अर्थातच आपल्याला संशोधन करावं लागेल. तर अशा प्रकारचं घातपाताचं नुकसान हे करतो आहे. वेळेअभावी मी आता थांबणार आहे आणि मी आता काही जर प्रश्न असतील तर थोडेसे 1-2 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्यातले काही जण नक्कीच प्रश्न विचारतात. आता काही जणांची नावं इथे मला दिसत आहेत, की फिल्टर लागले असल्यामुळे सगळ्यांची नावं इथे दिसत नाहीयेत. परंतु साक्षी अग्रवालजी जय हिंद बोलताहेत. तुम्हाला पण जय हिंद. शिरीष पाठकजी जय हिंद बोलताहेत. धनंजय बालकृष्ण शिंदेजी आपल्याला जय हिंद बोलताहेत. मी नेहमीच म्हणतो, की जय हिंद म्हणणं, भारत माता की जय म्हणणं, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणं, जय भवानी, जय शिवाजी म्हणणं हे अर्थातच चांगलं आहे. परंतु आपल्याला कृतिशील नागरिक बनावं लागेल. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं काम करावं लागेल आणि त्या क्षेत्राला जागतिक लेव्हलला आपल्याला घेऊन जावं लागेल. पराडकरजी सुद्धा जय हिंद म्हणत आहेत. कारण सध्या महाशक्ती बनण्याकरता 2 देशाची रेस सुरू आहे. भारत आणि चीन. भारतरूपी कासव आणि चीनी ससा. तर चीनी ससा आणि भारतीय कासवाची जी एक शर्यत सुरू आहे, त्या शर्यतीमध्ये कुठला देश जिंकेल हे येणारा काळ सांगेल. परंतु आपल्याला कल्पना आहे की आपल्या इसाप नीतीमध्ये कासव सश्याला हरवतं. कारण काय, की कासव हे ध्येयवादी असतं, फक्त काम करतं आणि जो ससा असतो तो मोहाला बळी पडतो, तो थांबतो आणि त्यामुळे तो हरतो. तर मला वाटतं भारतरूपी कासवानी ध्येयवादी बनण्याची गरज आहे. इथे हिंसाचार थांबायला पाहिजे. समाजामध्ये काही मतभेद असतील तर पुढचे 100 वर्ष ते आपण बाजूला ठेवूया आणि आपलं लक्ष फक्त देशाची प्रगती होण्यावरती केंद्रित करूया. ज्यामुळे आपली जी इंडस्ट्रियल एफिशियन्सी आहे ती चीनपेक्षा सुद्धा चांगली होईल आणि आपण जागतिक दर्जाची अर्थव्यवस्था बनू. ज्यामुळे आपलं डिफेन्स बजेट वाढू शकेल आणि ज्यामुळे जर चीन आणि भारताचं युद्ध झालं तर आपल्याला त्यांना या युद्धामध्ये पराभूत करण्यामध्ये मदत मिळेल. मी इथेच थांबतो. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करण्याचा प्रयत्न करा. थांबतो. पुन्हा आपण भेटूया पुढच्या 2 दिवसानंतर आणि अजून एका देशाच्या सुरक्षेच्या विषयावरती बोलू. तोपर्यंत जय हिंद.